आज आपण आलो आहे सांगलीच्या NP फिश मार्केटमध्ये. फिश मार्केट विश्रामबागमध्ये आहे, उपवाड फाट्याच्या जवळच आहे. कोळंबी कशी किलो आहे? 350. बोंबील 350. तर बांगडा काटा बांगडा कसा किलो आहे हा? 140. मांदेली 250 रुपये. ही मोठी कोळंबी आहे का? निवाशी आहे 750. 760. मोठी कोळंबी 760 रुपये किलो. काय पापलेट पापलेट 1120. सुरमई 830. आहे का सुरमई आतमध्ये का नाही? एवढाच आहे. नेहमी किती असते किलो? हाच रेट असतो. बांगडा हा नॉर्मल बांगडा 340. कटला 230 रुपये किलो. समुद्राची वाम काळी वाम 490 रुपये किलो. हे काय? चिलापी आहे का? चिलापी आहे का? याचा रेट नाही लिहिला. कसा आहे हा? $180. चिलापी 180 रुपये किलो. टाकली टाकळी 170 रुपये किलो. रूपचंद 220 रुपये किलो. $220 रुपये किलो रूपचंद. सुकी मच्छी काय आहे रे? सुकी काय आहे? सुकी मच्छी काय आहे? हे काय फिश फ्राय मसाला आहे का? 20 रुपये. हे काय? करी फिश करी मसाला 20 रुपयाला. आणि हे काय? जवला 50 रुपये. किती आहे वजन याचं? 100 ग्रॅम असेल मला वाटतं. हे 200 ग्रॅम. नाही एकदम कमी आहे. 100 ग्रॅम. जवळा 50 रुपये 100 ग्रॅम. काय आता श्रावणमध्ये जास्त माल येत नाही का? मध्ये बंद असतं समुद्र. इकडे येतो तो माल कधी कधी येतो? कुठल्या वारी येतो फ्रेश माल? शुक्रवार रविवार 2च दिवस येतो आठवड्यातले. परत गुरुवार सोमवार सोडून शुक्रवार आणि रविवारी येतो. आणि तो कुठून येतो माल सगळा? माल कुठून येतो? मुंबईचा येतो का रत्नागिरी? कराडावरून येतं त्यामुळे एवढं काय. ते करीचं बंद आहे का भाग? हां मासे खा
मासे का खावे सर्व सूचना दिलेल्या आहेत तिथे. विश्रामबाग चौकाच्या एकदम जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे NP फिश मार्केट. समुद्राचे ताजे मासे या ठिकाणी मिळतात.